हाय फ्रेंड्स, आज पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज आहे आमची ॲनिव्हर्सरी, आमच्या लग्नाचा वाढदिवस। म्हणून आम्ही सकाळीच मस्त असं आवरून दोघेही आलोय स्वामी समर्थांच्या मठात। हा मठ आहे मीठ बंदरला, कोळीवाडा मीठ बंदर कोपरीमध्ये, आणि तिकडं आम्ही आलोय। तुम्ही बघा, सई, जुई आणि दिया तिघींनाही घेऊन आम्ही आलोय। आणि सोना गावी गेली, खूप ऊन होतं। 11 11:30च्या दरम्यान आम्ही आलो होतो मठात। किती शांत प्रसन्न असं वातावरण आहे मठातलं। आणि समोर बघा आपले स्वामी। खूप सुंदर आणि प्रसन्न असा हा दिंडोरी प्रणीत मठ आहे। तुम्ही बघू शकता किती छान अशी स्वामी समर्थांची मूर्ती आहे आणि फोटोही सगळं किती व्यवस्थित आणि प्रसन्न वाटतंय। तिथं पुढेच महादेवाची पिंड आहे। ह्या महादेवाच्या पिंडीवरतीच पाण्यातून तयार झालेले स्वामींचा मूर्ती दिसत होते। स्वामींचे पूर्ण छाप ह्या पिंडीवरती दिसत होता। तिथं समोरच औदुंबर आहे। आम्ही औदुंबरालाही जोडीने प्रदक्षिणा घातल्या आणि नंतर आम्ही गेलो नाश्ता करायला। ह्यांनी बोलले चला मी तुम्हा सगळ्यांना नाश्ता देतो। मग आम्ही कुंज विहार रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करायला गेलो। तुम्ही बघू शकता हे औदुंबराचं झाड आहे आणि थोडे तिथं आम्ही फोटो काढले आणि नंतर आम्ही नाश्ता करायला गेलो। खूप छान नाश्ता होता। आम्ही मसाले डोसा आणि मिसळ खाल्ली। मस्त असा मसाले डोसा होता। पोरींनाही खूप भूक लागली होती म्हणून आम्ही गेलो आणि नाश्ता केला। कुंज विहार ठाणे वेस्ट स्टेशन रोडला ते रेस्टॉरंट आहे। खूप गर्दी होती तिथं। मस्त अशी आम्हाला जागा पण मिळाली एसीच्या जवळ आणि आम्ही मस्त नाश्ताही केला। आणि तिथून पुढे मग आम्ही घरी आलो, कारण घरी आल्यानंतरही आम्हाला राजू मामांनी बोलवलं होतं। राजू मामा म्हणजे ह्यांचे मोठे मामा, त्यांनी आम्हाला बोलवलं होतं सेलिब्रेशनसाठी। मग आम्ही मस्त अशी पेट पूजा केली, घरी आलो, फ्रेश झालो आणि मग राजू मामाच्या इकडे गेलो। तुम्ही पुढे बघालच की राजू मामाच्या इकडेही मस्त असं आमचं सेलिब्रेशन केलेलं आहे। तोपर्यंत नाश्ता एन्जॉय करा। तिला चारा कुणाच्या लक्षात राहत नाही, कुणाच्या असं लक्षात राहत नाही ॲनिव्हर्सरी म्हणायचं आम्हीच खूप छान आणि मस्त असं ह्यांच्या मोठ्या मामांच्या घरी आमच्या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालं। तुम्ही बघू शकता ह्या त्यांच्या मोठ्या मामा आणि त्यांची मुलगी रितिका आहे। फक्त शंभूदादाच नाही आहे इथं। त्यांनी खूप छान आशीर्वाद दिले आम्हाला। तुमचे आशीर्वाद कायम आमच्यासोबत असेच राहू द्यात। आणि मस्त असा केकही होता आणि सेलिब्रेशनही मस्त झालं। त्यानंतर आम्ही घरी आलो, घरचं आवरलं आणि ह्यांचे आत्या आणि मामा आमच्या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी आले। तुम्ही बघू शकता।
आत्या मामांनीही खूप सुंदर असा केक आणला होता. गुलकंद फ्लेवरचा हा केक होता. खूप छान आम्ही असा फोटो काढलेत. तिथं कोणच नव्हता आमच्याजवळ फोटो काढायला, म्हणून आम्ही टायमर लावून हे फोटो काढलेले आहेत. आणि त्या दोघांना मी घरी जेवायलाच बोलवलं होतं. थँक्यू रोहन, सोनूदादा आणि आत्या मामा. तुम्ही आमची ॲनिव्हर्सरी खूप छान अशी सेलिब्रेट केली आणि तुमचे आशीर्वाद कायम आमच्यासोबत असेच असू द्यात. मी जेवण काय काय बनवलं आहे ते बघा. मटनचा रस्सा बनवला आहे, चिकनची ग्रेव्ही बनवली, मच्छी तळले होते, भाकरी, भात, जिरा राईस बनवला होता. ताटाचा फोटो काढायचा विसरलं, त्यामुळं जे काही शिल्लक होतं त्यातच तुम्हाला मी व्हिडिओ करून दाखवला आहे. आणि आमचा आवडीचा फोटो पण एक टाकला आहे बघा लास्टला. दुसरा पार्ट लवकरच येईल. तोपर्यंत तुम्ही पहिला पार्ट एन्जॉय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.